हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मुकेश सर चॅनलवरती. तर चला, लास्ट लेक्चरमध्ये आपण वर्क डनचे ग्राफ रिलेटेड न्यूमेरिकल्स बघितले होते आणि एकदम बेसिक पासून तुम्हाला सांगितलं होतं की कसं कसं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर चला, या लेक्चरमध्ये आपण थोडंसं पुढे जाऊया नेक्स्ट पॉईंटवरती. तर चला सुरू करूया. आता अजून बेसिक पॉईंट सुरू आहेत आपले. ठीक आहे, तर बघा काय आहे थर्मोडायनॅमिक प्रोसेस. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपला स्टार्ट होतोय थर्मोडायनॅमिक प्रोसेस रिलेटेड. तसं प्रोसेस सुरू व्हायला अजून थोडेसे 2-3 पॉईंट बाकी आहेत, छोटे छोटे बेसिक. बट तुम्हाला प्रोसेस सुरू होण्याआधी हे सगळे पॉईंट्स क्लिअर असले पाहिजे. सो फोकस. बघा काय म्हटलं इथं, थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय असतं. आता आधी बघून घेऊ थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय असतं. बघा जस्ट वेट अ सेकंड. बघा, a thermodynamic process is a procedure by which initial state of system changes to its final state. थर्मोडायनॅमिक प्रोसिजर म्हणजे एक अशी प्रोसेस की जी आपली सिस्टीम असते ना, तर सिस्टीमची काही इनिशियल स्टेट असेल. इनिशियल स्टेट असेल म्हणजे काय, इनिशियल स्टेट असेल म्हणजे त्याचं काही इनिशियल प्रेशर असणार, इनिशियल व्हॉल्यूम असणार आणि इनिशियल टेम्परेचर असणार. ह्या इनिशियल स्टेटवरनं ते फायनल स्टेटवरती जाणार. म्हणजे जर कोणतीही प्रोसेस झाली तर प्रेशर चेंज होऊन फायनल प्रेशर, फायनल व्हॉल्यूम, फायनल टेम्परेचर असं काही होईल. आणि आता आपल्याला बघायचं काय, बघा इम्पॉर्टंट मेनली काय आहे प्रोसेसेसमध्ये, यामधलं काही एखादी गोष्ट कॉन्स्टंट असू शकते किंवा नसू पण शकते. तर यामधली कोणती गोष्ट कॉन्स्टंट आहे, ती कॉन्स्टंट असल्यावरती आपल्याला फिक्स गोष्टी आहेत. बघा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय असतो, डेल्टा क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. आता प्रोसेसेसच्या डेरिव्हेशनमध्ये मुलांना असतं की सर कसं लक्षात ठेवायचं. अरे खूप सोपं आहे. बघा प्रत्येक प्रोसेस, कोणतीही प्रोसेस असेल ना, आता जे इम्पॉर्टंट प्रोसेसेस जसं आयसोथर्मल, आयसोकोरिक, आयसोबारिक, ॲडियाबॅटिक, सगळ्यांमध्ये मी पहिले डब्ल्यू फाइंड करणार. प्रत्येक प्रोसेसमध्ये वर्क डन फाइंड करेल. ठीक आहे. नेक्स्ट सगळ्या प्रोसेसमध्ये डेल्टा यू फाइंड करेल, जे की सगळ्यात सोपं असतं. कारण की डेल्टा यूचा फॉर्म्युला सगळ्या प्रोसेससाठी फिक्स असतो. केटीजी मध्ये पण बघितलंय आणि या थर्मोमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं. अँड नेक्स्ट डेल्टा क्यू. अरे दोघांची ॲडिशन केली तर डेल्टा क्यू मिळतं. म्हणजे ऑल दी प्रोसेस, सगळ्या प्रोसेसचे प्रोसिजर सेम आहे डेरिव्हेशनची, फक्त मोर ऑर लेस गोष्टी वेगवेगळ्या आहेत, ग्राफ्स वेगवेगळे आहेत. तर ग्राफ सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे, तर चला पुढे जाऊया. नेक्स्ट आता इथं काय क्वेश्चन फॉर्म मध्ये दिलंय बघा, ड्रॉ अ पीव्ही डायग्राम इंडिकेटिंग चेंज ऑर स्टेट ऑफ अ सिस्टीम, इंडिकेटिंग अ चेंज ऑर स्टेट ऑफ अ सिस्टीम फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. इनिशियल स्टेटवरनं फायनल स्टेटवरती जात आहे तर काय चेंज होत आहे, कोणत्या वेगवेगळ्या वेज मध्ये ते होऊ शकतंय ते आपल्याला सांगायचंय. बघा सिंपल एक गोष्ट सांगतो तुम्हाला आधी. त्या ग्राफमध्ये सगळं एकत्रच दिलंय, आपण बघूया. इकडे व्हॉल्यूम. बघा सर बाकी ग्राफ नाही बनत का, म्हणजे कसं सांगायचंय मला, प्रेशर व्हॉल्यूमचा ग्राफ बनलाय, व्हॉल्यूम टेम्परेचरचा सुद्धा ग्राफ बनतो आणि प्रेशर टेम्परेचरचा सुद्धा ग्राफ बनतो. पण जी इम्पॉर्टन्स पीव्ही ग्राफला आहे थर्मोडायनॅमिक्समध्ये ती बाकी कोणत्याही ग्राफला नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, समजा माझ्याकडे हा ए पॉईंट होता. आता या ए पॉईंटच्या करस्पॉन्डिंग जे प्रेशर आणि व्हॉल्यूम आहे ते इनिशियल घेणार मी, आणि याचं व्हॉल्यूम इनिशियल, प्रेशर इनिशियल, व्हॉल्यूम इनिशियल. नेक्स्ट ए वरनं बी वरती समजा इथं कुठं जायचं आहे आपल्याला. ठीक आहे, इथं कुठं जायचं आहे आपल्याला. तर ह्या बी वरती जे प्रेशर आणि जे व्हॉल्यूम असणार तर ते फायनल असणार, फायनल प्रेशर, आणि हे पण असणार फायनल व्हॉल्यूम. ठीक आहे. आता यात कोणत्या कोणत्या वेगळ्या मेथड्सनी आपल्याला जाता येतं. आपल्याकडे 3 वेगवेगळ्या मेथड्स आहेत याच्याकडे जाण्याच्या. एक तर डायरेक्ट, आर या पार डायरेक्ट, पण सरळ नाही जाता येत बरं का. जसं तुम्हाला हे सरळ वाटतंय ना, तर ते सरळ नाही जाता येत बरं का. थोडंसं कर्व जावं लागतं. त्याचं रिझन तुम्हाला मी प्रोसेसेसमध्ये सांगेल. आणि हे जे कर्व केलंय ना, या कर्वला आपण रेक्टँग्युलर हायपरबोला म्हणतो. काय म्हणतो आपण याला, रेक्टँग्युलर हायपरबोला. ओके, ठीक आहे, रेक्टँग्युलर हायपरबोला म्हणतो याला आपण. आता कधी रेक्टँग्युलर हायपरबोला येतो कधी नाही येत ते सुद्धा सांगणार, डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे. नेक्स्ट गोष्ट आहे माझ्याकडे अजून कसं मी पोहोचू शकतो. बघा माझ्याकडे प्रोसेस काय काय आहे, आयसोथर्मल आहे, आयसोकोरिक आहे, आयसोबारिक आहे, ॲडियाबॅटिक वरती सध्या आपण डिस्कशन नाही करणार. प्रोसेसचे नाव आणि त्याबद्दल तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट मी आधीच दिलेला आहे. समजा जर मी इथून थोडंसं पुढे गेलो, इथून मी काय केलं, व्हॉल्यूम वाढवलं. इथून मी काय केलं माहिती का, व्हॉल्यूम वाढवलं थोड्या वेळासाठी कॉन्स्टंट प्रेशरवरती. कॉन्स्टंट प्रेशर, बघा इथं प्रेशरची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. आणि नंतर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून प्रेशर कमी केलं. अरे फायनल प्रेशर ऑब्व्हियसली कमी आहे ना इनिशियलपेक्षा, फायनल प्रेशर इनिशियलपेक्षा ऑब्व्हियसली कमीच आहे. ठीक आहे. तर ह्याला काय म्हणता माहिती आहे का, ए टू बी जायचं होतं ना,
तर पहिले आयसोबारिकनी गेलो नंतर आयसोकोरिकनी गेलो, म्हणजे आधी प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं नंतर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं, असं करून मी बी पर्यंत पोहोचलो. ठीक आहे, चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, काय हरकत नाही. हा माझा दुसरा वे झाला जाण्याचा, हा माझा पहिला वे होता जाण्याचा. आता मी तुम्हाला बोलतो माझ्या तिसऱ्या वे बद्दल. तिसरा वे तुम्हाला थोडंसं ओळखलंच असणार तुम्ही. आता काय होणार आहे, आपण आधी व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवू, कुठं म्हटलं नाही की ए ते बी जायचं आहे ना फक्त, तर मग आधी हे कॉन्स्टंट ते कॉन्स्टंट काहीच सांगितलं नाही. ए टू बी जाण्यासाठी मी आधी हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं आणि नंतर प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं आणि याला मी म्हटलं माझा तिसरा वे. झालं 1 2 3. 3 वेज होते माझ्याकडे जाण्याचे, तर तिन्ही वेज मी तुम्हाला इथे दाखवून दिलेत. ठीक आहे, तर तिन्ही वेज मी तुम्हाला इथे दाखवून दिलेत. बघा काय म्हटलंय त्यांनी नेक्स्ट. आता व्हॉट विल बी द वर्क डन फॉर अ प्रोसेस इन विच अ सिस्टीम चेंजेस इट स्टेट फ्रॉम इनिशियल टू फायनल अलॉंग अ पाथ ऑन विच बोथ प्रेशर अँड व्हॉल्यूम चेंज. जे पहिली मेथड होती ना, अरे बाबा पहिलं नव्हतं का, ते पहिलंच त्यांनी एवढं मोठं लिहून दिलंय की असा वेनी जायचंय ए टू बी की तिथं प्रेशर पण चेंज होत राहणार आणि व्हॉल्यूम पण चेंज होत राहणार. दोन्हीपैकी काहीच कॉन्स्टंट नाही आहे, कुठंच बघू शकता तुम्ही. तर ह्या पहिल्या मेथडला म्हटलं जातं की प्रेशर आणि व्हॉल्यूम दोन्ही पण चेंज होऊन चेंज करत ते तुम्ही बी पर्यंत पोहोचवा, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, ते चेंज करत तुम्ही काय करा, बी पर्यंत पोहोचवा. ठीक आहे, चला नेक्स्ट अरे हां, नेक्स्ट काय होतं, विथ द हेल्प ऑफ पीव्ही डायग्राम एक्सप्लेन द वर्क डन बाय द सिस्टीम वाईल एक्सपांडिंग. एक्सपांडिंग म्हणजे काय माहिती का, एक्सपान्शन म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होणं. एक्सपान्शन म्हणजे काय, एक्सपान्शन म्हणजे वेगळं काहीच नाही रे बाबा, व्हॉल्यूम इन्क्रीज होणं, यालाच आपण काय म्हणतो, एक्सपान्शन. वाईल एक्सपांडिंग व्हेन सिस्टीम अंडरगोज फर्स्ट व्हॉल्यूम चेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर. व्हॉल्यूम चेंज म्हणजे व्हॉल्यूम वाढलं ना, फर्स्ट व्हॉल्यूम चेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड देन प्रेशर चेंज ॲट व्हॉल्यूम कॉन्स्टंट संपलं. आता त्याच्यानंतरचं तुम्हाला लक्षात असेल, अरे 2 नंबर आहे रे, 2 नंबर आहे, आपण बघितलं ते. 3 नंबरमध्ये काय म्हणणार, प्रेशर चेंज ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड व्हॉल्यूम चेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर. बघा, विथ द हेल्प ऑफ पीव्ही डायग्राम एक्सप्लेन द वर्क डन बाय द सिस्टीम व्हाईल एक्सपांडिंग. एक्सपान्शन तर होणारच आहे, ए टू बी चाललोय पण व्हॉल्यूम वाढतंय. वेन सिस्टीम अंडरगोज फर्स्ट प्रेशर चेंज ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, प्रेशर चेंज ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड देन व्हॉल्यूम चेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे, कळालं का, तिन्ही ग्राफ एकदम सिंपल आहे. ठीक आहे, जर विचारलं तर 1-2 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो याच्यावरती ग्राफवरती. ठीक आहे, तर होप्स तो तुम्हाला येईल आता. ठीक आहे, 3च मेथड्स आहेत, तिन्ही मेथड आपण डिस्कस केल्या तिथे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. नेक्स्ट पॉईंट आहे आपला हीट ॲडेड ड्युरिंग अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस. म्हणजे आपण जेव्हा थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये हीट ॲड करतो, सिस्टीमला हीट देतो, तर काय होतं बघा. ह्याच्यावरती क्वेश्चन येत तर नाही सहसा, आला तर तुम्हाला थेरी मी सांगतो काय करायचं आहे. आधी लिहायचं, कन्सिडर अ थर्मोडायनॅमिक सिस्टीम कन्सिस्टिंग ऑफ आयडियल गॅस आहे, कन्फाइंड सिलेंडर आहे, मूवेबल मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन आहे. हे सेंटेन्स फिक्स असतं. ठीक आहे, फिक्स असतंय KTC मध्ये. वेन द गॅस इज हिटेड स्लोली इन अ कंट्रोल्ड मॅनर इट एक्सपांड्स ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. आता बघा एक वर्ड आहे इथं, कुठे गेला हां, स्लोली. जर तुम्ही स्लोली हीट दिली आहे कंट्रोल्ड मॅनरमध्ये, कंट्रोल्ड मॅनर म्हणजे आपल्याला माहिती एकदम हळूहळू गरम करतोय आपण त्याला, तर जे एक्सपान्शन होतं ना, तर ते कॉन्स्टंट टेम्परेचरवरती होतं. जे एक्सपान्शन होतं ते कसं होतं, कॉन्स्टंट टेम्परेचरवरती. इट रिचेस द फायनल व्हॉल्यूम VF आयसोथर्मली. म्हणजे जर एखादी प्रोसेस कॉन्स्टंट टेम्परेचरवरती होते तर त्याला आपण आयसोथर्मल प्रोसेस नावाने म्हणतो. अरे आयसोथर्मल प्रोसेस नावाने बोलतो ना आपण त्याला. ठीक आहे, नेक्स्ट, the system absorbs a finite amount of heat during this process but as the process is very slow temperature remains constant. अच्छा, असं नाही बरं का, कोणत्याही प्रोसेसला जर हीट दिली, आता चांगले जे क्वेश्चन्स बनतील ना त्याच्यावरती हे बेसिक यूज होणार आहे, बेसिक यूज होतील हे पॉईंट्स. कोणती पण आता जर प्रोसेस दिली आहे क्वेश्चनमध्ये आणि तुम्ही म्हणतात की हीट दिली आहे तर टेम्परेचर कॉन्स्टंटच असणार, नाही. हीट दिली आहे पण एकदम स्लोली दिली आहे. स्लोली वर्ड यूज होत आहे खूप. स्लोली म्हणजे एक वर्ड यूज होतो स्लोलीसाठी, क्वाझी स्टॅटिक. स्लोलीसाठी एक वर्ड यूज होतो. कोणता वर्ड यूज होतो माहिती आहे का, क्वाझी स्टॅटिक. कोणता, क्वाझी स्टॅटिक. ठीक आहे, आता बघा, इन दिस वे द गॅस एक्सपांड्स अँड रिचेस फायनल व्हॉल्यूम VF ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर.
नेक्स्ट संपलं, तेवढंच आहे. ठीक आहे. हीट ॲडेड ड्युरिंग थर्मोडायनॅमिक प्रोसेस. डिस्क्राईब द एक्सपेरिमेंट एक्सप्लेनिंग अनकंट्रोल्ड फ्री एक्सपान्शन. आता कंट्रोल्ड फ्री एक्सपान्शन जे होतं तर ते बघितलं. सडन अनकंट्रोल्ड फ्री एक्सपान्शन एक्झाम्पल सांगतो याचे, याच चॅप्टरमध्ये आपण पुढे बघूयात. अनकंट्रोल्ड फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन म्हणजे बघा, फ्री एक्सपान्शन म्हणजे हा एक टाईपच आहे ॲडियाबॅटिक प्रोसेसचा. फ्री एक्सपान्शन म्हणजे काय आहे, हा एक टाईपच आहे ॲडियाबॅटिक प्रोसेसचा. पहिली गोष्ट बेसिक, हा ॲडियाबॅटिक प्रोसेसचा बेसिक टाईप. याला मी डायरेक्ट ॲडियाबॅटिक पूर्णपणे नाही म्हणू शकत. आता हे काही एक्झाम्पल्स आहेत बघा. एक सिंपल एक्झाम्पल, जेव्हा ही गॅसचं फ्री एक्सपान्शन होतं. फ्री म्हणजे काय माहिती का, सडन वर्ड यूज होतो इथे. सडनली वर्ड आला की समजून जायचं पुढे ॲडियाबॅटिक प्रोसेस असते. ठीक आहे, तुम्हाला सांगेल मी पुढे. सडनली वर्ड आला म्हणजे समजून जायचं. कसे कीवर्ड्सनी कसं समजायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. बघा, गॅस सिलेंडरवाला जर जेव्हा गॅस द्यायला घरी येतो ना, सिलेंडर द्यायला, तेव्हा तो ते झाकण काढून चेक करून देतो, पेन वगैरे त्यात टाकून. तर जेव्हा पण तो झाकण उघडेल आता पुढच्या वेळेस किंवा नेक्स्ट टाइम त्याच्या, तर तुम्ही ते जेव्हा झाकण उघडेल ना, तिथे हात ठेवा. तुम्हाला तो गॅस एकदम थंडा फील होतोय. तसं तर बघायला गेलं तर माचीस लावली तर झालं, गेमच होऊन जातो. माचीस मॅटर होऊन जाईल पूर्ण, आहे का नाही. पण तसं नाही करायचं, हात लावून बघायचं. तो गॅस थंडा फील होतोय, एकदम कूल. तर कूल फील होण्याचं रिझन काय आहे त्याचं कूल फील होण्याचं रिझन आहे, गॅस कसाही असो, गॅसचं टेम्परेचर कितीही असू द्या, जर तुम्ही त्याला कॉम्प्रेस करून भरलंय, कॉम्प्रेस करून म्हणजे दाबून भरलंय, त्यात 16 kg गॅस असतो, आपण दिलेला असतो त्यावरती, तर तो गॅस इतका कॉम्प्रेस करून भरलेला असतो की त्याला थोडी जरी जागा मिळाली की तो फ्रीली एक्सपांड होतो. आणि जेव्हाही गॅस फ्रीली एक्सपांड होईल तर तो थंड होत असतो प्रत्येक वेळेस, टेम्परेचर कमी करतो स्वतःचं. याचं एक अजून एक्झाम्पल देता येईल बघा आपल्याला. तर आलं होतं यार डोक्यात, गेलं, जाऊ द्या. गॅस सिलेंडर दिलं, टायर बस्ट दिलं. टायर बस्ट म्हणजे काय, जेव्हाही टायर फुटतं ना, टायर फुटतं, तर ते टायर जेव्हा फुटतं गाडीचं तेव्हाही बघा. पण हे आता तुम्ही प्रॅक्टिकली नाही करू शकत, गाडीचा टायर फोडायचं का आपण, पंक्चर वेगळी गोष्ट आणि टायर फोडणं वेगळी गोष्ट. ठीक आहे. तर टायर जेव्हा बस्ट होतं तेव्हा पण त्यातनं जी बाहेर हवा येते, कॉम्प्रेस्ड एअर बाहेर येते, तर त्याच्याने ते थंड होऊन जातं एकदम. नेक्स्ट आहे बलून बस्ट, सेम केस ऑफ टायर बस्ट. अँड लास्ट जे लक्षात आलं, रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटरमध्ये कॉम्प्रेसर नावाची गोष्ट असते. रेफ्रिजरेटर आपण याच चॅप्टरमध्ये बघणार आहे बरं का. त्याच्यात एक कॉम्प्रेसर, कधी जर फ्रीज खराब झाला असेल घरचं, तर तो रिपेअर करणारा म्हणतो की हंडी खराब झाली, हंडी. तर हंडी म्हणजे कॉम्प्रेसर म्हणतो तो. हंडी म्हणजे काय म्हणतो तो, कॉम्प्रेसर म्हणत असतो. ठीक आहे. तर आता जे ते कॉम्प्रेसर खराब झालेलं असतं, तर ते कॉम्प्रेस नाही करत गॅसला एकदम चांगल्या प्रकारे. कॉम्प्रेस करणं म्हणजे काय, गॅस कॉम्प्रेस होतं, नंतर एक पाईपमध्ये जाऊन सडन एक्सपान्शन होतं. आता जेव्हाही सडन एक्सपान्शन होतं ना, तर तेव्हा काय होतं, सडन एक्सपान्शनमध्ये तुम्हाला सांगितलं गॅस थंड होतो. जस्ट एक सेकंड. ठीक आहे. चला, ठीक आहे. आता हे झाले एक्झाम्पल्स. हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, सगळेच्या सगळे हीट ॲडेड ड्युरिंग थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये अनकंट्रोल्ड फ्री एक्सपान्शन याचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. चला, तर आपण अजून थोडंसं पुढे जाऊयात. नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस. आता थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस किती टाईप्सच्या आहेत, काय आहेत, तुम्हाला सगळं सांगतो मी. ठीक आहे. आपण किती प्रोसेसेस बघणार आहोत, हे तर फक्त एक जस्ट इंट्रोडक्टरी आहे, स्लाइडमध्ये टाकायचं म्हणून. चला, कुठे गेलं रे.
चला प्रोसेस आपण किती बघणार आहोत ते बघूया, आणि मोस्टली या सिक्वेन्समध्ये बघू. एखादी प्रोसेस खालीवर होऊ शकते, बट आपण सगळ्या प्रोसेस बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल झाल्यावरती आपले ॲक्च्युअल इम्पॉर्टंट प्रोसेसेस सुरू होतील. त्यात असेल आयसोथर्मल प्रोसेस, नेक्स्ट असेल आयसोबारिक प्रोसेस. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर असेल आयसोकोरिक प्रोसेस, अँड नंतर असेल ॲडियाबॅटिक प्रोसेस. ठीक आहे. नेक्स्ट असेल त्याच्यानंतर सायक्लिक प्रोसेस. तसं आपण सायक्लिकबद्दल थोडंसं बघितलंच आहे बघा. आणि नंतर लास्ट असेल तुमची फ्री एक्सपान्शन. ठीक आहे. आता इतक्या प्रोसेस आपण स्टडी करणार आहोत. हे ओव्हरव्ह्यू दिलं आहे. या लेक्चरमध्ये आपण रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल संपून टाकू. बेसिकची प्रोसेस आहे ती. आता यात इम्पॉर्टंट कोणत्या आहेत? सगळ्यात आयसोथर्मल, आयसोबारिक या 4 प्रोसेसेस खूप इम्पॉर्टंट आहेत, आणि ही पण ग्राफच्या हिशोबाने खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या 4 प्रोसेसला तर तुम्हाला नो डाऊट स्टडीज करावं लागेल, कारण की या चॅप्टरचे क्वेश्चन्स या 4 प्रोसेस व्यतिरिक्त कुठंच जात नाही. एकतर हा पार्ट आहे, या प्रोसेसवरती क्वेश्चन्स येतील, किंवा मग इफिशियन्सी कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्सवरती क्वेश्चन येतील, ज्याच्यावरती आता विचारायला जायला लागेल. तर हे झालं. प्रत्येक प्रोसेसमध्ये आपली प्रोसेसमध्ये बहुतेक मोस्टली या 4ही प्रोसेसमध्ये आपली प्रोसेस फिक्स असणार की डेल्टा क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू आपण करणार. आणि त्यात आपण काय करणार माहिती का? डेल्टा यू फाइंड करणार प्रत्येक प्रोसेसचा, डब्ल्यू फाइंड करणार, संपला. डेल्टा यू डब्ल्यू दोन्ही गोष्टी फाइंड करणार, ॲड करणार, डेल्टा क्यू काढणार, संपला. आता एक स्लाइड मी ॲड केली आहे. हे कुठंच नाही हा. NCERT वगैरेमध्ये पण नाही मिळणार तुम्हाला, पण हे वर्ड्स यूज होतात. खूप इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत. बघा काय ना, आता आयसोबारिक प्रोसेसमध्ये काय कॉन्स्टंट असते हे आपण बोललोय. प्रेशर कॉन्स्टंट असते. ठीक आहे. आयसोबारिक प्रोसेसमध्ये काय कॉन्स्टंट असते? आयसोबारिक प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट असते. आयसोकोरिक प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते. आणि आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असते. हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आता याच्यात कीवर्ड्स येतात काहीतरी. आता कीवर्ड्सचं मिनिंग तुम्हाला मी सांगतो काय काय असतं. आयसोबारिक प्रोसेसमध्ये एक कीवर्ड यूज केला जातो, ओपन कंटेनर. ओपन कंटेनर म्हणजे आयसोबारिक कसं झालं सर? समजा एक सिलेंडर आहे तुमच्याकडे, पिस्टन ठेवलं आहे, त्यावरती मध्ये गॅस भरलेला आहे. गॅसला तुम्ही हीट करताय, पण ते जर पिस्टन फिक्स आहे तर गॅसला हीट करताय तर मॉलिक्युल्स इकडे तिकडे पळतील, आदळतील एकमेकांवरती, आणि त्यांचं काय होऊन जाणार? प्रेशर वाढायला लागणार. बरोबर. आपल्याला ते नाही वाढू द्यायचं. तर ओपन कंटेनर म्हणजे ते पिस्टनच नाही आहे समजा, तर गॅसला हीट केलं तर जर गॅसला जागा नाही आहे ना, तर ओपन कंटेनर आहे तर ते बाहेर चाललं जाईल. गॅस बाहेर चालला जाईल, पण आतल्या मॉलिक्युल्समधला प्रेशर चेंज होणार नाही, ते प्रेशर कॉन्स्टंट राहणार. ठीक आहे. म्हणून जर हा वर्ड यूज केला आहे ओपन कंटेनर, समजून जायचं आयसोबारिक प्रोसेस आहे. अजून एक मूव्हेबल पिस्टन, हा एक वर्ड येतो. मूव्हेबल पिस्टन म्हणजे काय माहिती का? मूव्हेबल पिस्टन म्हणजे जर मी गॅसला हीट केलं तर तो पिस्टन मूव्ह होऊ शकतो. जर खूप जास्त प्रेशर एक्झर्ट करायला लागले मॉलिक्युल्स एकमेकांवरती, तर ते पिस्टनवरती प्रेशर अप्लाय करून पिस्टन मूव्ह जर होऊ शकला तर मध्ये गॅसच्या प्रेशर कॉन्स्टंट असणार. आणि PV इज इक्वल्स टू NRT असतं. थोड्याच वेळाने, थोड्या 1-2 लेक्चरमध्ये तुम्हाला कळेलच. ओपन कंटेनर जर आलं ना तर N/T कॉन्स्टंट असतं बघा. अरे सर हे काय नवीनच? N/T कॉन्स्टंट हे काय नवीनच सर? अरे सांगतो थोडं थांबा. ओपन कंटेनर आलं आणि जर क्वेश्चनमध्ये कधी नंबर ऑफ मोल्स टेम्परेचर चेंज करायला लागले तर N/T कॉन्स्टंट करायचं. कधी? फक्त ओपन कंटेनरला. आता आयसोकोरिक म्हणजे काय? व्हॉल्यूम कॉन्स्टंट. गॅसला किती हीट करा, प्रेशर चेंज करा, टेम्परेचर चेंज करा, पण व्हॉल्यूम चेंज नाही झालं पाहिजे. पण काय? व्हॉल्यूम चेंज नाही झालं पाहिजे. नाही म्हणजे नाहीच झालं पाहिजे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणणार? आयसोकोरिक प्रोसेस. तर इकडे ओपन कंटेनर होता ना, ऑब्व्हियसली इकडे काय येणार? क्लोज्ड कंटेनर वर्ड येतो. म्हणजे फिक्स्ड पिस्टन पण वर्ड येतो. फिक्स्ड पिस्टन म्हणजे काय? आता गॅसला हीट करताय तुम्ही, तर त्या गॅसला हीट करता ते पिस्टन तिथंच आहे,
पिस्टन जर तिथंच राहिलं तर मला सांगा व्हॉल्यूम तेवढंच राहील. आणि कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेसवरती का बरं प्रत्येक वेळेस जातोय दरवेळेस, कारण की तिथं सांगितलं आहे बेसिकपासून एकदम की जर व्ही जे आहे आयडियल गॅस इक्वेशनमधलं ते व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ गॅस नव्हे, तर ते व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कंटेनर आहे. तिथं एक्सप्लेनेशन दिलं आहे, जाऊन बघा. तर पिस्टन फिक्स असलं तर कंटेनरचं व्हॉल्यूमही फिक्स असणार, संपला विषय. आणि हे 2 कीवर्ड्स याचे असतात. आता आयसोथर्मलमध्ये काय, टेम्परेचर कॉन्स्टंट, थर्मल इक्विलिब्रियम तुम्ही याला म्हणू शकता. क्वेश्चनमध्ये तसं डायरेक्ट दिलेलं असतं, याला तुम्ही थर्मल इक्विलिब्रियम हा वर्ड पण मिळेल तुम्हाला. ठीक आहे, थर्मल इक्विलिब्रियम वर्ड सुद्धा तुम्हाला मिळेल खूप वेळेस. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट जाऊया आपण. आता हे कीवर्ड झाले रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल प्रोसेसवरती. आता खूप सिंपल आहे बघा, एकदा रीड जरी केलं तरी तुम्हाला कळून जाईल. अ रिव्हर्सिबल प्रोसेस इज अ चेंज दॅट कॅन बी रिट्रेस्ड इन रिव्हर्स डिरेक्शन. म्हणजे जर मी ए वरनं बी वरती गेलोय, म्हणजे जर मी ए वरनं बी वरती गेलोय असं, तर जर मी परत बी वरनं ए वरती येतोय त्याच पाथनी, त्याच रस्त्याने, ज्या रस्त्याने मी परत गेलो होतो त्याच रस्त्याने मी परत येतोय, त्या प्रोसेसला आपण म्हणतो रिव्हर्सिबल. द पाथ ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस इज सेम इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स डिरेक्शन. रिव्हर्सिबल चेंजेस आर व्हेरी स्लो. देअर इज नो लॉस ऑफ एनी एनर्जी. रिव्हर्सिबल प्रोसेस या खूप स्लो असतात, यात कोणत्याही एनर्जीचा लॉस होत नाही. द सिस्टीम कम्स बॅक टू इट्स इनिशियल स्टेट आफ्टर इट इज टेकन अलॉंग रिव्हर्स पाथ. सिस्टीम परत त्याच्या इनिशियल स्टेटला येते रिव्हर्स पाथ घेतल्यानंतर. ठीक आहे. अँड ॲट द लास्ट रिव्हर्सिबल प्रोसेसेस आर आयडियल. प्रॅक्टिकली रिव्हर्सिबल प्रोसेस पॉसिबल नाही. ज्या पाथनी इनिशियल टू फायनल स्टेट गेले त्याच पाथनी परत येणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, म्हणून यांना आपण आयडियल प्रोसेसेस म्हणतो. नेक्स्ट आहे इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता जर समजा मी ए टू बी असा गेलो आणि बी टू ए परत इकडून आलो, तर मी वेगळ्या पाथनी आलोय. तर इरिव्हर्सिबल प्रोसेस इज अ चेंज दॅट कॅन नॉट बी रिट्रेस्ड इन रिव्हर्स डिरेक्शन. द पाथ ऑफ अ इरिव्हर्सिबल प्रोसेस इज नॉट द सेम इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स डिरेक्शन. पाथ ऑफ इरिव्हर्सिबल प्रोसेस सेम नसतं फॉरवर्ड आणि रिव्हर्स डिरेक्शन मध्ये, दोन्हीमध्ये पण सेम नसतं. देअर इज अ परमनंट लॉस ऑफ एनर्जी फ्रॉम द सिस्टीम. त्यात परमनंट लॉस आहे सिस्टीमच्या एनर्जीचा, फ्रिक्शन म्हणा किंवा अदर डिसिपेटिव्ह फोर्सेसमुळे म्हणा. ऑसिलेशनमध्ये तुम्ही डिसिपेटिव्ह फोर्सेस, डॅम्पिंग वॅम्पिंग शिकसाल, बघसाल तुम्ही त्याच्यात. द चेंज ऑफ स्टेट डिपेंड्स अपॉन पाथ टेकन. पाथवरती डिपेंड करतं आणि म्हणून या प्रोसेसेसला रिअल प्रोसेसेस म्हणतो. म्हणून आपण या प्रोसेसेसला काय म्हणतो, रिअल प्रोसेस म्हणतो. लक्षात ठेवायचं याला आपण रिअल प्रोसेसेस म्हणतो. नेक्स्ट आयसोथर्मल असेल. हे इरिव्हर्सिबिलिटीचे कॉजेस आहेत, लाईक फ्री एक्सपान्शन, केमिकल एक्सप्लोजन्स, हे काही कॉज आहेत ज्याच्यामुळे इरिव्हर्सिबिलिटी होते. फ्रिक्शन असेल, विस्कॉसिटी असेल, अदर डिसिपेटिव्ह फोर्सेस असेल. म्हणजे जर एनर्जीचा लॉस करणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी जर त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे तर त्याला आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. संपला विषय. हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. डिसिपेटिव्ह फोर्सेस आर प्रेझेंट एव्हरीवेअर. डिसिपेटिव्ह फोर्सेस म्हणजे काय, जे आता समजा मला सांगा, जर हा पेन आहे, ह्या पेनला जर मी एखाद्या स्लोपवरती असं फेकलं, ठीक आहे, एकदम असा रफ सरफेस आहे, तो स्लोपवरनं खाली येतोय, पूर्ण खाली येणार नाही, मध्येच थांबून जाईल फ्रिक्शनमुळं, तर काय झालं, डिसिपेटिव्ह फोर्सेस आहे, म्हणजे त्याची एनर्जी लॉस करत चालले. ठीक आहे, असं काही जरी असलं तर ते कॉज झालंय इरिव्हर्सिबिलिटीचं. आता अझम्पशन्स काय काय आहे थर्मोडायनॅमिक प्रोसेससाठी हे विचारत नाही, आपल्यासाठी आहे ते. ठीक आहे, आपल्यासाठी आहेत. क्वाझी स्टॅटिक नेचरचे असते, म्हणजे खूप स्लो असते प्रोसेस. सिस्टीम डिस्क्रिप्शन म्हणजे काय, आता पिस्टन कसं आहे, मुव्हेबल आहे, मासलेस आहे, फ्रिक्शनलेस आहे, फिक्स आहे. सिलेंडरच्या वॉल्सला थर्मली कंडक्टिंग म्हणायचं आहे आयसोथर्मल प्रोसेससाठी. आयडियल गॅस इक्वेशन ॲप्लिकेबिलिटी म्हणजे प्रत्येक प्रोसेससाठी आयडियल गॅस इक्वेशन अप्लाय होतं आहे. अरे संपलं ना, सिंपल गोष्टी होत्या. आणि यानंतर असते आता आयसोथर्मल प्रोसेस. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला बघा एकदम जबरदस्त अशा पद्धतीने आपण प्रोसेसेस सुरू करणार आहोत. नेक्स्ट आता प्रोसेसेस आहेत बघा. आयसोथर्मल प्रोसेस जेव्हाही आपण सुरू करू आता, तर ती प्रोसेस सुरू झाल्यावरतीच तुम्हाला कळणार की आपण किती डेप्थमध्ये जातोय. आत्तापर्यंतचा जो पार्ट होता खूप बेसिक होता, तरी पण मी माझ्या परीने एकदम डेप्थमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे, होप्सो तुम्हाला हे कळालं असणार. तर चला आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. सो टिल देन टाटा, बाय बाय.